कैंसर रिलीफ सोसाइटी के 50 वर्ष पूरे होने पर नागपुर के राष्ट्रसंत तुकडोजी कैंसर हॉस्पिटल में विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समेत नागपुर के जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर समेत अस्पताल के वरिष्ठ डॉक्टर भी उपस्थित थे। इस दौरान देवेंद्र फडणवीस ने कैंसर जैसे घातक बीमारी के रोकथाम के लिए कैंसर हॉस्पिटल के योगदान की काफी सराहना की। पहिल्यांदा तर मी कैंसर रिलीफ सोसायटीच्या माध्यमातून संचालित राष्ट्रसंत तुकडोजी कैंसर हॉस्पिटलला 50 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल मी खूप आपलं अभिनंदन करतो, आपले आभार मानतो। मागील 50 वर्षापासून सोसायटीने सातत्याने या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा केली। कॅन्सर सारखा एक रोग हा केवळ व्यक्ती नाही तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण परिवाराला अत्यंत कष्ट देणारा रोग आहे। याचा इलाज हा फार लांबपर्यंत चालतो, तो खर्चिक देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून कॅन्सर पेशंट्सला बऱ्याच केवळ शारीरिक नाही तर मानसिक अडचणींचा देखील सामना करावा लागतो। आणि त्याचसोबत आपल्याला हे आश्वस्त करतो की ही जी काही 250 बेडेड आपली हॉस्पिटलची बिल्डिंग आहे ती पूर्ण करण्याकरता मी स्वतः पुढाकार घेऊन त्याला जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करण्याचा मी प्रयत्न करेन। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो।